राजकारणी मंडळी अनेकदा एकमेकांवर जाहीर टीका करत असतात। आता राजकीय वर्तुळामध्ये मराठी विरुद्ध मराठी या मुद्द्यावरून वाद रंगलेला आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या शीतल म्हात्रे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना मराठी येत नाही असं जाहीर करून टाकलं होतं। मात्र याच टीकेला चतुर्वेदींनी म्हात्रेंना मराठीतून उत्तर दिलंय। बघूया। त्यांचा जन्म मुंबईत झालेला आहे आणि ज्या गेले 5 वर्ष या उबाटाच्या खासदार म्हणून काम करतायत दिल्लीत, त्यांना मराठी बोलता येत नाही। माझी मराठी कमजोर होऊ शकते पण माझे ईमान कमजोर नाही। अमराठी होऊ शकते पण मी गद्दार नाही। गेल्या काही महिन्यांपासून राज्यामध्ये मराठी आणि अमराठी असा वाद पाहायला मिळतोय। मात्र आता याच मुद्द्यावरून शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना आमने सामने आल्यात। शिंदेंच्या शिवसेनेच्या शीतल म्हात्रेंनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींवर आगपाखड केली। चतुर्वेदींना मराठी येतच नाही, जन्मापासून मुंबईत राहत आहेत पण मराठी शिकल्या नाहीत असं म्हणत शीतल म्हात्रेंनी थेट बालभारतीचं पुस्तक चतुर्वेदींना भेट दिलं। मराठीसाठी मोर्चा काढणारा ठाकरेंचा पक्ष त्यांच्याच खासदार चतुर्वेदींवर काय कारवाई करणार असा प्रश्नही त्यांनी उद्धव ठाकरेंना केलाय। प्रियंकाताई चतुर्वेदी ज्यांचा जन्म मुंबईत झालेला आहे, ज्यांचं शालेय शिक्षण मुंबईत झालंय, ज्यांचं महाविद्यालयीन शिक्षण सुद्धा मुंबईत झालेलं आहे, अशा प्रियंकाताई चतुर्वेदीचा मराठीचा म सुद्धा बोलू शकत नाहीत। त्यांनी काल एका नॅशनल टीव्हीवर सांगितलं की माझी मराठी कमजोर आहे, मग मराठीचा म्हणून मोर्चा काढणारे, मग मुंबईचा मग महाराष्ट्राचा म्हणून बोलणारे त्या उबाटाच्या नेत्यांना माझा प्रश्न आहे की तुमच्या खासदार ज्यांचा जन्म मुंबईत झालेला आहे आणि ज्या गेले 5 वर्ष या उबाटाच्या खासदार म्हणून काम करतायत दिल्लीत, त्यांना मराठी बोलता येत नाही। आम्ही प्रियंकाताई चतुर्वेदी खासदार उबाटाच्या यांना बालभारतीचं इयत्ता पहिलीचं मराठीचं पुस्तक सप्रेम भेट म्हणून पाठवत आहोत। महत्वाचा मुद्दा, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चतुर्वेदींच्या घरचा पत्ता समाज माध्यमांवर टाकला। त्यानंतर चतुर्वेदींना संताप अनावर झाला। मात्र टीकेला टीकेनंच उत्तर देताना चतुर्वेदींनी म्हात्रेंवर मराठीतूनच निशाणा साधला। मी अमराठी आहे मात्र गद्दार नाही असं प्रत्युत्तर देताना त्यांनी जहरी टीकास्त्र डागलं। तसंच राहता पत्ता जाहीरपणे समाज माध्यमांवर टाकल्यामुळे भविष्यात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला जबाबदार म्हात्रेच असतील असंही त्यांनी म्हटलंय। माझी मराठी कमजोर होऊ शकते पण माझे ईमान कमजोर नाही। अमराठी होऊ शकते पण मी गद्दार नाही। माझा ऍड्रेस सोशल मीडियावर टाकला आहे। आता काहीतरी असुरक्षित वातावरण तिथे निर्माण झालं तर त्याची जबाबदारी त्या महिला प्रवक्ता एकनाथ शिंदेची महिला प्रवक्ताची होणार, फक्त आणि फक्त त्यांची होणार। राज्याच्या राजकीय वर्तुळातही मराठी आणि अमराठी असा वाद सुरू झालाय खरा, पण मराठीचा मुद्दा असा हाताळणं योग्य नाही। मुद्दा मराठीच्या सन्मानाचा आहे, मराठीवर होणाऱ्या अन्यायाचा आहे। तो इतका संकुचित करून त्यावरून राजकीय चिखलफेक करणं निश्चितच शोभनीय नाही। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।